180 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमधून समोर येतोय। 350 पेक्षा अश्लील व्हिडिओ बनवल्याच्या आरोपामध्ये मोहम्मद अयाज नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी हा जिल्ह्यातील विविध भागांमधून युवतींना मुंबईत आणत होता आणि त्यांचं लैंगिक शोषण करत होता। या धक्कादायक घटनेची माहिती आता समोर आलेली आहे। दरम्यान अमरावती जिल्ह्यातून हा गंभीर प्रकार समोर येतोय। माहितीनुसार या प्रकरणामध्ये सुमारे 180 पेक्षा अधिक मुली पीडित असल्याची माहिती आता समोर येते। आरोपीने जवळपास सुमारे 350 पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून त्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केल्याचं समोर आलंय। तपासानुसार आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधत होता, त्यांच्याशी मैत्री करत होता आणि त्यांच्या सोबत विश्वास संपादन करून त्यांना फसवत असल्याचा हा प्रकार आता अखेर समोर आला आहे। विविध ठिकाणाहून भेटी घडवून त्यांना वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणलं जात होतं। या भेटीमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून त्याचा नंतर दबावासाठी वापर केल्याचा देखील आरोप करण्यात येतोय। काही प्रकरणांमध्ये पीडितांना धमकावून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आलाय आणि ही माहिती आता या तपासातून समोर येते। 180 पेक्षा अधिक मुलीचं लैंगिक शोषण मोहम्मद अयाज नावाच्या एका तरुणाने केलंय। पोलिसांनी याला ताब्यात देखील घेतलाय आणि 21 एप्रिल पर्यंत ह्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान पोलीस या प्रकरणात आता अधिक तपास करतायत। यामागे नेमकं अजून कोणतं षडयंत्र आहे हे सुद्धा शोधण्याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। या पीडित महिला आणि मुलींपर्यंत पोहोचण्याचं काम सध्या पोलीस करतायत आणि त्यांच्याकडून अजून कोणती माहिती मिळते का याचा सुद्धा कसून तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। दरम्यान या प्रकरणामुळे आता अमरावती सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। दरम्यान अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारी टोळीविरुद्ध कडक कारवाई होणार असल्याचं देखील म्हटलं जातं।